माझ्या आईवडिलांच्या प्रार्थनामुळे माझं आयुष्य आजपर्यंत बरंचसं सुरळीत चाललं होतं. देवाची कृपा होती, घरच्यांचा आशीर्वाद होता. पण आयुष्यात असं काही घडलं की आजही मन त्या आठवणीत अडकून बसलं आहे. आज माझे आईवडील माझं दुसरं लग्न लावून द्यायच्या तयारीत आहेत. त्यांच्या आनंदासाठी मी तयारही आहे. पण मन आजही प्रियाकडेच अडकलं आहे. माझं नाव राहुल आहे. मी शहरात नोकरीसाठी आलो होतो. माझ्यासाठी ते शहर अगदी नवीन होतं. गावात वाढलेला मी, जिथे प्रत्येक गोष्ट मर्यादेत होती, तिथून अचानक मोकळ्या वातावरणाच्या शहरात आलो होतो. वय होतं 27 वर्ष. अजून लग्न झालं नव्हतं, शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वप्न घेऊन मी शहरात आलो होतो. मी एका कॉलनीत भाड्याने फ्लॅट घेतला होता. सकाळी ऑफिसला जायचो आणि संध्याकाळी 5 वाजता परत यायचो. हळूहळू ओळखी वाढल्या, मित्र वाढले. माझा एक मित्र होता, तोही गावाकडूनच आलेला, पण तो लग्न झालेला होता. बायको मुलासह राहत होता. माझे आई वडील मला लग्नासाठी कधीच जबरदस्ती करत नव्हते. तुला ज्या मुलीशी लग्न करायचं आहे कर, आम्हाला हरकत नाही, असं त्यांनी आधीच सांगितलं होतं. म्हणून लग्नासाठी परवानगी घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच कॉलनीत मी पहिल्यांदा तिला पाहिलं. ती खूप सुंदर होती. पहिल्याच नजरेत मन हरवून बसलो. तिचं नाव होतं प्रिया. ती कॉलनीतच आपल्या आईसोबत राहत होती. एका खाजगी कंपनीत सेलचं काम करत होती. किराणा दुकानाजवळ आमची पहिली भेट झाली. तिच्याकडे खूप सामान होतं. मदत म्हणून मी ते तिच्या घरी पोचवून दिलं. तिच्या आईनं आणि तिनं दोघींनीही मनापासून आभार मानले. त्या दिवशी तिच्या घरी मी पहिल्यांदाच एक गोष्ट पाहिली. एक मोठा पांढऱ्या रंगाचा कुत्रा. तो तिच्या हाकेला लगेच प्रतिसाद देत होता. मी विचारलं, हा तुमचा कुत्रा आहे का? ती म्हणाली, हो, याचं नाव मोती आहे. तिनं सांगितलं की तो तिच्या पहिल्या नवऱ्याचा कुत्रा होता. नवरा बाहेर देशांमधून तो घेऊन आला होता. त्याला मुलासारखं जपत होतं. हा माझ्या नवऱ्याची शेवटची निशाणी आहे, असं ती म्हणाली. ते ऐकून मला थोडं विचित्र वाटलं. ती खूप भावनिक होती, कदाचित गरजेपेक्षा जास्तच. हळूहळू आमच्या भेटी वाढल्या. कधी फोनवर, कधी कॉलनीत, आणि नकळत प्रेम झालं. प्रियाचं आयुष्य सोपं नव्हतं. तिचं आधी लग्न झालं होतं, लव्ह मॅरेज. नवऱ्याचं नाव राजेश. लग्नाला फक्त 1 वर्ष झालं होतं आणि तो अचानक या जगातून गेला होता. सासरच्यांनी तिला घरातून काढून टाकलं होतं. आई आजारी होती. सगळ्याची जबाबदारी तिच्यावर होती. ती म्हणायची, ही दुनिया खूप वाईट आहे. माझा नवरा गेला, आता मी एकटी आहे. मी तिचा आधार बनू इच्छित होतो. तिला सावरणं, तिला सुरक्षित ठेवणं. माझ्या मनात तिच्याविषयी खूप काही निर्माण झालं होतं. हळूहळू आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. मी माझ्या आईवडिलांना तिचा फोटो पाठवला. त्यांना ती आवडली. त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला. पण एक गोष्ट मी त्यांना सांगितली नव्हती की प्रियाचं आधी लग्न झालं होतं. कदाचित सांगितलं असतं तर ते लग्नासाठी तयार झाले नसते. प्रियाची आईसुद्धा आमच्या लग्नासाठी तयार होती. ती खूप खुश होती. माझ्या मुलीला आधार मिळतोय असं तिला वाटत होतं. लग्न ठरलं. मी घरी सांगितलं की तुम्ही शहरात या, पण आई वडील म्हणाले लग्न गावातच होईल. ही गोष्ट प्रियाला आवडली नाही. ती म्हणाली, मी आयुष्यभर शहरातच राहिले आहे. गावात मी येऊ शकत नाही, एका आठवड्यासाठी सुद्धा नाही. मी तिला समजावलं, आईवडिलांची इच्छा आहे, पण तिनं साफ नकार दिला. शेवटी मी तिचीच बाजू घेतली. आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध आम्ही शहरात कोर्ट मॅरेज केलं. त्या दिवशी मी माझ्या घरच्याचं मन तोडलं होतं. पण त्यावेळी मला वाटत होतं, प्रेमासाठी एवढं तरी करायलाच हवं. आणि अशा प्रकारे प्रिया माझ्या आयुष्यात पत्नी म्हणून आली. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेले. घर नवं होतं, नातं नवं होतं आणि दोघांनाही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ हवा होता. ती घरात नीट वावरायची, सगळ्यांशी आदराने बोलायची. बाहेरून पाहिलं तर सगळं नीट चाललं होतं. पण काही गोष्टी हळूहळू जाणवायला लागल्या. ती खूप वेळ मोबाईलवर असायची. मी जवळ गेलो की फोन खाली ठेवायची.
मी विचारलं तर म्हणायची मैत्रिणीशी बोलत होते. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, कारण नवलग्न संशय करणं योग्य नाही असं स्वतःला समजावत राहिलो. काही महिन्यांनी तिने सांगितलं की मी गर्भवती आहे. त्या दिवशी घरात आनंदाचं वातावरण झालं. आईवडील खुश झाले. नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या. माझ्याही मनात एक आशा निर्माण झाली. आता सगळं ठीक होईल. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक हलकीशी शंका अजूनही होती. गर्भधारणेनंतर तिचं वागणं अजून बदललं. ती माझ्यापासून जरा दूर राहू लागली. स्पर्श टाळू लागली. मी जवळ गेलो की चिडायची. मी स्वतःला दोष द्यायचो. कदाचित गर्भधारणेमुळे असेल. कदाचित तिला त्रास होत असेल. एक दिवस सहज विचारलं, तुला काही त्रास आहे का? ती म्हणाली, तुम्ही जास्त विचार करू नका. पण मन शांत होत नव्हतं. एकदा रात्री तिचा फोन वाजला. ती झोपलेली होती. स्क्रीनवर एक नाव चमकलं, अनोळखी पुरुषाचं. मी फोन उचलला नाही. फक्त स्क्रीन पाहत राहिलो. त्या रात्री झोप लागली नाही. हळूहळू माझ्या मनात प्रश्न वाढत गेले. मी तिच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न केला. पण काहीतरी चुकीचं आहे हे आतून जाणवत होतं. गर्भधारणेचे महिने पुढे सरकत होते. ती डॉक्टरकडे एकटीच जायला आग्रह धरायची. माझं येणं नको असं स्पष्ट सांगायची. घरातलेही काही प्रश्न विचारू लागले. पण मी सगळ्यांना थांबवलं, कारण मला घराची बदनामी नको होती. 9 महिने पूर्ण झाले. बाळाचा जन्म झाला. सगळे बाळ पाहायला जमले. आई वडील आनंदात होते. मी बाळाकडे पाहिलं आणि त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. बाळ माझ्यासारखं अजिबात नव्हतं. रंग, चेहरा, डोळे काहीच जुळत नव्हतं. मनात विचारांचा भडका उडाला. हा योगायोग आहे का? की माझी भीती खरी ठरते? मी कुणालाही काही बोललो नाही. पण आतून तुटत चाललो होतो. ती मात्र शांत होती. जणू काही तिला सगळं माहीत आहे. त्या दिवसापासून माझं आयुष्य 2 भागात तुटलं. एक बाहेरून दिसणारं शांत आयुष्य आणि दुसरं आतून जळणारं मन. बाळ जन्माला आल्यानंतर घरात आनंद असायला हवा होता. पण माझ्या मनात शांतता नव्हती. सगळे बाळाला घेऊन खुशीत होते आणि मी कोपऱ्यात उभा राहून फक्त पाहत होतो. माझ्या मनात एकच विचार फिरत होता, हे बाळ खरंच माझं आहे का? मी स्वतःला समजावत होतो. कदाचित आईकडून रंग गेला असेल. कदाचित पिढ्यांचा परिणाम असेल. पण मन ऐकत नव्हतं. तिचं वागणं अजूनच थंड झालं होतं. माझ्याशी फारसं बोलणं नाही. डोळ्यात डोळे घालून पाहणं नाही. मी काही विचारलं की लगेच विषय बदलवायची. एक दिवस धीर धरून मी तिला विचारलं, खूप शांतपणे, कोणताही राग न दाखवता, मला एक गोष्ट विचारायची आहे. तू मला खरं सांगशील का? ती थोडी घाबरली, पण म्हणाली, विचारा. मी म्हणालो, हे बाळ माझंच आहे ना? त्या क्षणी तिचा चेहरा बदलला. डोळे खाली गेले. काही क्षण शांतता पसरली. ती म्हणाली, तुम्हाला असा प्रश्न विचारायची लाज नाही वाटत का? मी शांतपणे उत्तर दिलं, लाज नाही, पण शंका आहे. त्या रात्री आमच्यात मोठा वाद झाला. तिने मला संशयी, नीच, स्वार्थी ठरवलं. मी तिच्यावर विश्वास नाही ठेवतो असं म्हणाली. पण माझं मन अजूनही तुटलेलं होतं. काही दिवसांनी मला तिचा जुना फोन हातात लागला. तो चालू केला आणि मला आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का बसला. त्यात मेसेजेस होते, फोटो होते, व्हॉईस नोट्स होत्या. ती लग्नाआधी आणि लग्नानंतरही एका पुरुषाशी संपर्कात होती. माझे हात थरथर कापायला लागले. डोळ्यांत पाणी आलं. मन सुन्न झालं. त्या रात्री मी एक निर्णय घेतला. DNA टेस्ट. मी हे घरच्यांना सांगितलं.
सुरुवातीला सगळे विरोधात होते. आई म्हणाली, आपली बदनामी होईल. पण मी ठाम होतो. मला सत्य हवं होतं. काहीही झालं तरी टेस्ट झाली. रिपोर्ट यायला काही दिवस लागले. ते दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात कठीण दिवस होते. प्रत्येक क्षण जड जात होता. आणि एक दिवस रिपोर्ट आला. त्या कागदावर जे लिहिलं होतं त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. मी त्या बाळाचा वडील नव्हतो. माझ्या हातून रिपोर्ट खाली पडला. मी खुर्चीवरच बसून राहिलो. डोळ्यांतून अश्रू येत होते. पण आवाज नव्हता. ती माझ्यासमोर उभी होती. तिला सगळं माहीत होतं. तरीही तिने खोटं बोललं. मी फक्त एकच प्रश्न विचारला, का? ती काहीच बोलली नाही. त्या दिवशी माझ्या मनातही सगळे प्रेम, सगळा विश्वास, सगळं संपलं. मी वकिलाकडे गेलो. डिव्होर्सची प्रक्रिया सुरू केली. समाजाने मला प्रश्न विचारले. लोकांनी दोष माझ्यावर टाकला. तू तिला सांभाळू शकला नाही. पण माझं मन शांत होतं, कारण मी सत्याच्या बाजूने उभा होतो. डिव्होर्स झाला. ती वेगळी झाली. बाळ वेगळं झालं. घरात शांतता आली. पण मनात एक पोकळी राहिली. डिव्होर्स झाल्यानंतर मी शहर सोडलं. तिथे प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर मला सतत जुन्या आठवणी आठवून देत होतं. मी पुन्हा गावाकडे आलो. गावात आई-वडील वाट पाहत होते. माझ्या चेहऱ्यावरचं दुःख त्यांनी शब्दांशिवाय ओळखलं. आईने काहीही प्रश्न विचारला नाही. फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात मला जे समाधान मिळालं ते शब्दात मांडता येत नाही. गावात सुरुवातीचे दिवस कठीण गेले. लोक कुजबूज करत होते. कोणी सहानुभूती दाखवत होतं, कोणी संशयाने पाहत होतं. पण आई-वडील माझ्या पाठीशी खंबीर उभे होते. वडील म्हणाले, तू चुकीचा नव्हतास. सत्यासाठी उभं राहणं सोपं नसतं. हळूहळू मी स्वतःला सावरायला सुरुवात केली. शेतीचं काम हातात घेतलं. घरात लक्ष घातलं. मनाला शांत ठेवायचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट आई-वडिलांना सतावत होती, माझं भविष्य. एक दिवस आईने हळूच विचारलं, आयुष्यभर एकटाच राहायचं आहे का? मी काहीच बोललो नाही. काही महिन्यांनी त्यांनी माझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला. माझं मन तयार नव्हतं. प्रियाची आठवण अजूनही मनात होती. तिने दिलेला धोका अजूनही माझं मन तिला विसरायला तयार नव्हतं. पण आई-वडिलांच्या डोळ्यांतली चिंता माझ्या मनाला लागून गेली. मी त्यांच्या आनंदासाठी होकार दिला. दुसरं लग्न ठरलं. ही मुलगी साधी होती, शांत स्वभावाची. भूतकाळाबद्दल जास्त प्रश्न विचारणारी नव्हती. लग्न झालं. आज मी दुसऱ्या संसारात आहे. घर आहे, जबाबदाऱ्या आहे. सगळं व्यवस्थित चाललंय असं बाहेरून दिसतं. पण मनाच्या एका कोपऱ्यात प्रियाची आठवण अजूनही जिवंत आहे. मी तिला माफ केलं आहे, पण विसरू शकलो नाही. आजही कधी एकटेपणात बसलो की तो सगळा काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. प्रेम, विश्वास, फसवणूक आणि सत्यासाठी दिलेली किंमत. एक गोष्ट मात्र आज नक्की कळली आहे. आई-वडिलांच्या प्रार्थनांमुळेच मी तुटूनही वाचलो. त्यांची साथ नसती तर कदाचित आज मी इथे नसतो. आज मी शांत आहे, पूर्ण आहे, पण स्थिर आहे. ही कथा इथे संपते. पण अशा कथा अजून कित्येकांच्या आयुष्यात घडत असतात. जर तुम्हीही आयुष्यात फसवणूक अनुभवली असेल तर स्वतःला दोष देऊ नका. सत्य स्वीकारायला धैर्य लागतं, पण हेच तुम्हाला पुढे जगायला शिकवतं. ही कथा तुम्हाला भावली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशा खऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.